आपण स्वामींची खूप सेवा करतो, पण आपल्या इच्छा पूर्ण होत नाही. आपल्याला आपल्या चुका लक्षात येत नाही. आपण काय करतो, अध्याय वाचतो तर फक्त वाचून काढतो, पण मनात विचार वेगळेच असतात, सुरू असतात. मन कुठंतरी भटकटलेलं असतं आणि आपल्या मनात वेगवेगळे विचार येतात. आपण सद्गुरूच्या याच्यासाठी तर बघू शकता तुम्ही की 31 मार्चला स्वामी समर्थांची म्हणजे प्रकट दिन आहे आणि एप्रिल महिन्यात 26 एप्रिलला पुण्यतिथी आहे स्वामी महाराजांची. तर आपल्याला ह्या दिवसात काय करायचं आहे, सेवा करायची आहे. तर ती कशी करायची आहे ते सांगते. आणि आपण परिणामी काय करतो, आपण इच्छा पूर्ण झाल्याने म्हणून आपण काय करतो, सेवा सोडून देतो. आपण सेवा करताना मनोभावी श्रद्धेने केली तर नक्कीच आपल्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील. मी तुम्हाला खूप प्रभावी अशी सेवा सांगणार आहे आणि ही सेवा मी सुद्धा करणार आहे. मी आत्तापर्यंत 11 गुरुवार केले आहे. रोजची नित्यसेवा करते, पण ह्यावेळेस मी सुद्धा ही सेवा करणार आहे. तुम्ही नित्यसेवा करत असणार, पण ही सेवासुद्धा करून बघा. निश्चितच तुम्हाला ह्या सेवेचं फळ नक्कीच भेटणार. स्वामी महाराज तुमच्या इच्छा पूर्ण करतीलच. तुम्हाला नक्कीच अनुभव भेटेल हा माझा विश्वास आहे आणि माझा स्वामींवर खूप विश्वास आहे आणि तुमचा पण नक्की स्वामींवर विश्वास निर्माण होईलच आणि असेलच हे मी मानते. तुम्ही नक्कीच हे करून बघा. तर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृतची आता ही सेवा काय आहे तर बघू शकता. ही सेवा आहे स्वामी चरित्र सारामृतचे 108 पारायण करायचे आहे. तर ही सेवा कशी करायची आहे ते मी सांगणारच आहे. स्वामी चरित्र सारामृतचे पारायण करण्यासाठी 1 तास लागतो किंवा ज्यांचं वाचन स्लो आहे त्यांना 1.5 तास लागतो आणि जे नियमितपणे ते सेवा करतात त्यांना फक्त 45 मिनटं लागतात. तर तुम्ही दिवसभरात कधी पण पारायण करू शकतात. पण जे जॉब करतात किंवा काही काम असतात किंवा ज्यांना बाळ असतं त्यांना दुपारी करता येत नाही किंवा सकाळी करता येत नाही, तर ते रात्री 11 वाजेपर्यंत पारायण करू शकतात आणि तितका वेळ तर आपण सहज काढू शकतो. पारायण कसे करावे, त्याचे नियम कसे आहे, तुम्ही सगळे नियम पाळून आणि मनोभावे पारायण केले तर नक्कीच तुमचे स्वामी महाराज पारायण पूर्ण होण्याआधीच तुमची इच्छा पूर्ण करतील आणि स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवून पारायण करायचे आहे. तर 31 मार्च नंतर 26 एप्रिल रोजी म्हणजे 31 मार्चला काय असते, स्वामी जयंती असते. जो सण आपण खूप उत्साहात साजरा करतो. जो स्वामी भक्त आहे त्यांच्यासाठी तर ही दिवाळीच असते. पण नंतर 26 एप्रिल रोजी काय असते की अखंड जप यज्ञ सप्ताह सुरू असतो. हा प्रत्येक केंद्रात साजरा केला जातो. तो असतो स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी विशेष. 31 मार्चला स्वामी समर्थ महाराजांचे प्रकट दिन तो खूप आनंदात साजरा करतो. पण पुण्यतिथी विशेष महाराजांचा सप्ताह असल्यामुळे त्यावेळी आपण गुरुचरित्राचं पारायण करतो केंद्रामध्ये. तर ह्या आपण पारायण करतो. तर प्रत्येक स्वामी भक्त ह्या पारायण करण्यासाठी पारायण करतोच. पण ज्याला समजा जमत नाही आहे तर त्यांनी काय करावे, तर ही अशी सेवा आहे जी प्रभावी सेवा आहे. ती स्वामी चरित्र सारामृतचे 108 पारायण कसे करायचे, तर आपण कोणत्याही गुरुवारपासून पारायणची सुरुवात करू शकतो. तर पारायण करताना आपल्याला जर 108 पारायण करायचे आहे तर आपल्याला हे 4.5 महिने लागतात. तर काहींना 5 महिने लागू शकतात, पण 4.5 महिन्यात कंप्लीट होऊ शकतात. आणि प्रत्येक महिन्यात 5 दिवस आपल्याला पारायण करू शकणार नाही, कारण स्त्रियांच्या मासिक धर्माच्या अडचणी असतात. 5 दिवस सेवा करायची नाही. जर तुम्हाला एके दिवशी 2 पारायण करायचे असतील तर तुम्ही ते करू शकतात, पण म्हणजे तुमचे 54 दिवसात 108 पारायण होतील. तर तुम्ही 2 पारायण एका दिवशीसुद्धा करू शकतात किंवा ज्यांना 1 पारायण एका दिवशी करायचं आहे तसंसुद्धा करता येईल. जर तुमची पुण्यतिथीपर्यंत पारायण नाही झाले तरी हरकत नाही, पण तुमचे 108 पारायण तर होतीलच ना. आणि 108 पारायण केलं म्हणजे ही सेवा खूप प्रभावी आहे, खूप म्हणजे खूप प्रभावी आहे. जो 108 पारायण करतो ना त्याच्या इच्छा कधीच अपूर्ण राहत नाही. स्वामी महाराज त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. आणि फक्त ह्या सेवा करताना संकल्पयुक्त पारायण करायचे आहे. सर्वप्रथम काय करायचे आहे की तुम्ही ज्या दिवशी पारायण करणार आहे ना त्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी केंद्रात जायचं आहे. 1 नारळ, 1 फूल, अक्षदा आणि खडीसाखर घेऊन जायची आहे. नारळावरती काय करायचं, आपल्याला फूल ठेवायचं आहे आणि खडीसाखर आणि अक्षदा ठेवायची आहे. महाराजांना आधी मुजरा करायचा आहे आणि दर्शन झाल्यावर स्वामी महाराजांना विनंती करायची आहे की हे श्री गुरु दत्त महाराज
हे श्री स्वामी समर्थ महाराज, माझी ही खूप महत्त्वाची इच्छा आहे, त्यासाठी मी हे पारायण करत आहे. मी 108 पारायण खंड न पडता करणार आहे. जर काही कारणास्तव माझ्याकडून झाले नाही तर समजून घ्या आणि माझ्याकडनं मला माफ करा, पण हे पारायण मी पूर्ण करणारच आहे. तुम्ही माझ्याकडून हे पारायण पूर्ण करून घ्या. मला मार्गदर्शन करा. कुठलाही अडथळा येऊ देऊ नका. ह्या पद्धतीने आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि पूर्ण विश्वास ठेवून, स्वामींवर विश्वास ठेवून आपल्याला स्वामींचं पारायण सुरू करायचं आहे. स्वामी आपली इच्छा नक्कीच पूर्ण करणार, हा विश्वास मनात ठेवायचा आहे आणि हा विश्वासच तुमचं इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे. नंतर घरी यायचं, काम आवरून आपल्याला पारायणला बसायचं आहे. 108 पारायण करायचे आहे. त्यासाठी वेगळी मांडणी करायची गरज नाही आहे. फक्त स्वामी चैत्र सारामृतच्या पोथीला तुम्हाला फूल अर्पण करायचे, गंध, चंदन, अष्टगंध जे आहे तर ते लावून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. शक्यतो तुम्ही अखंड दिवा लावत असाल तर अखंड दिवा लावा, पण जर नसेल तुमच्याकडनं जमत तर काही हरकत नाही आहे. आपण पूर्ण श्रद्धेने स्वामींची सेवा करायची आहे. 108 पारायण करताना आपल्याला मांसाहार करायचं नाही आहे, म्हणजेच नॉनव्हेज खायचं नाही आहे आपल्याला, म्हणजे आणि पर्णान्न वर्ज्य आहे. पर्णान्न वर्ज्य म्हणजे आपल्याला बाहेरचं काही खायचं नाही आहे. म्हणजे आपण कोणाच्या लग्नाला गेलो तर समजा आपल्याला तिथं खावं लागेल तर शक्यतो तुम्ही तिथे जेवण टाळा, कारण की हे तुमचं पारायण चालू आहे. तर हे खूप एक तुम्ही संकल्पयुक्त पारायण करत आहात, तर तुम्ही शक्यतो टाळा. पण खूपच म्हणजे तुम्हाला आग्रह आहे, जेवावं लागेल, तर अशा वेळेस तुम्ही पारायण तुम्ही जेवू शकतात. म्हणजे तुम्ही काय करायचं आहे, अशा वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि जेवू शकतात. आणि आपण आईवडिलांच्या घरी खाऊ शकतो, कारण की आपल्याला सासर आणि माहेरचं दोन्ही पण अन्न चालतं. फक्त बहिणीच्या घरी वगैरे खायचं नाही आहे. आणि अशा वेळेस जर खायचंच असेल तर मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही गायत्री मंत्र म्हणू शकता. आणि जर आता तुम्ही हॉटेल म्हणजे समजा काही जण मेसचं खातात तर मग अशा वेळेस तुम्ही खाऊ शकतात. फक्त गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि हे पारायण करू शकतात. हे पारायण करताना कोणाच्याबद्दल वाईट बोलायचं नाही आहे आपल्याला आणि कोणाच्याबद्दल वाईट विचार करायचा नाही आहे. शक्यतो माझं तर हेच मत आहे की जो स्वामी भक्त आहे ना, तो कोणाच्याबद्दल वाईट विचार तर करू शकत नाही आणि कोणाच्याबद्दल वाईट बोलू शकत नाही. आणि शिव्या वगैरे ह्या गोष्टी तर शक्यतो टाळाव्यात, कारण की खूप जणांच्या मी ऐकलेलं आहे. पण ह्या गोष्टी तुम्ही टाळा. एक स्वामी भक्त असतो ना, तर तो खूप शांतपणे आणि खूप समजदारपणे वागायला लागतो, कारण की आपण स्वामींच्या ध्यानामध्ये इतकं मग्न होऊन जातो की आपोआप आपल्यामध्ये विचार बदलायला लागतात. आणि खरंच स्वामींचे भक्ती करताना, स्वामींची सेवा करताना आपल्याला एक वेगळंच अनुभूती आपल्याला प्राप्त होते. आपल्याला एक वेगळाच आपल्याला अनुभव भेटायला सुरुवात होते. आणि हे पारायण जर म्हणजे तुम्ही जर केले ना, तर मी 100% सांगते की तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण होणारच. कारण स्वामी महाराज तुमच्या इच्छा कधीच अधुऱ्या ठेवत नाही. तुमचं पारायण होण्याच्या आधीच तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या असतील आणि तुम्हाला परत काही मागायची गरज भासणार नाही. स्वामी महाराज तुम्हाला देताना तुम्ही जे मागाल त्याच्या दुपटीने तुम्हाला स्वामी महाराज देतात, हे नेहमी लक्षात असू द्या. आणि हे पारायण करताना तुम्हाला जर काही काय म्हणतात त्याला, पारायण तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकतात. फक्त 12 ते 12:30 तुम्ही सेवा करू नका, कारण की हा दत्त महाराजांचा भिक्षेचा वेळ असल्यामुळे तुम्ही ह्या वेळेमध्ये आपण पारायण करायचं नाही आहे. आणि माझं मत आहे की तुम्ही कुठलंही काय म्हणतात त्याला, इच्छा न धरता जर पारायण केलं तर खूपच चांगलं. पण आपण कसं संसारिक लोक आहोत, आपल्याला काही ना काही इच्छा असतात. कोणाला नोकरी हवी असते, कोणाचे घरगुती भांडणं असतात, काहींना संतती प्राप्ती असते, काहींना आर्थिक अडचणी असतात, काहींचे लग्न जमत नाहीत, अशा खूप साऱ्या आपल्या अडचणी असतात. तर तुम्ही हे जर संकल्पयुक्त जर पारायण करून जर तुमच्या इच्छा मागितल्या तर नक्कीच स्वामी महाराज तुमच्या इच्छा पूर्ण करतील, ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि तुमच्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील हा मला पूर्ण विश्वास आहे. आणि तुम्ही पण हा पूर्ण विश्वास ठेवूनच हे पारायण करायचं आहे की आपल्या इच्छा पूर्ण होणारच आहेत, अशा महाराजांजवळ तुम्ही प्रार्थना करायची आहे.
आणि आपल्याला हे 108 पारायण करताना तुम्हाला 11 वेळा 11 वेळा तारक मंत्र आणि 11 वेळा स्वामी समर्थांचा जप करायचा आहे. आणि हा जप आणि 11 वेळा तारक मंत्र नक्की म्हणायचा आहे. तुम्हाला एकदम ही सेवा करताना एक छान वाटेल, मनाला शांती भेटेल, हा माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही हा पारायण पूर्ण श्रद्धेने मनोभावे करा. तुम्हाला जितकी सेवा करता येईल तितकी करा. जर तुमच्याकडनं 108 पारायण नाही झाले तरी तुम्ही मनाने जी सेवा करसाल ती करा. पण जी पण सेवा करसाल ना तर ती मनोभावे करा आणि एकदम श्रद्धेने करा. फक्त करायचे म्हणून करू नका. आणि माझ्या अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.